राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। अगदी 2 दिवसापूर्वी घरात शुभमंगल कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। मात्र त्यानंतर त्याच घरात भलतीच घटना घडल्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील मांडे बुद्रुक शिवारातील शेख वस्तीवर घडलाय। या वस्तीवर राहणाऱ्या इब्राहिम शेख यांच्या लगीन घरात अक्षरशः अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री 1 वाजता डाव टाकून चोरी केली आहे। विशेषतः घरात चोरी झाली असा फोन आमिर शेख यांनी इब्राहिम शेख यांना केला आणि सावध झोपा असे देखील सांगण्यात आले। मात्र ते घरात येऊन बघतायत तर आपल्याच घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याने त्यांना दिसून आलाय आणि एकदम ते घाबरून गेले। यावेळी चोरट्यांनी घराच्या पाठीमागच्या बाजूची लाकडी उघडून घरात प्रवेश केलाय, तसेच कपाटात उचकापाचक केली आहे। बॅगा, सुटकेची उचकापाचक करून खिडकीतून घराच्या पाठीमागे फेकून दिलेत। लग्नात आलेले नवे कपडे तसेच जुने कपडे, काही कागदपत्रे घराच्या पाठीमागे अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले होते। त्यामुळे या घटनेने शेख कुटुंबीय अक्षरशः घाबरून गेल्याचे पाहायला मिळाले। या चोरट्यांनी काही मुद्देमाल देखील लंपास केल्याचे शेख कुटुंबियांनी सांगितलंय। आमच्या दिराचा फोन आला 2 वाजच्या दरम्यान मध्ये इथं फोन आले होते। त्यांनी फोन केला म्हणजे चोर आले, तुम्ही थोडी सावध राहा। त्याच्यामुळे मग आम्ही उठलो, जागा झालो, तेव्हा आम्ही पाहिलं तर घरात पराका धिंगाणा होता त्यांच्यावाला येतो। तर कपडे सारे त्यांनी काढून टाकले, बॅगी, सुटकेशी त्या साऱ्या बाहेर खिडकीतून बाहेर आणल्या, त्या उचकून पाचकून सारे पाहिले त्यांनी। त्याच्यातून पैसे काढून नेले, डाग नेले काढून, आणि मागच्या खिडकीतून ते आतमध्ये आले होते। त्याच्यामुळे पण ते हे झाले, म्हणजे आम्हाला काही कळलंच नाही पुढे पर आजूबाजूत। म्हणजे चोरटे घराचे खिडकी तोडून घरात शिरले, पाठीमागच्या खिडकीतून घरात आले ते। मग तुम्हाला तोपर्यंत काहीच कळलं नाही? फोन आल्यानंतरच कळत होतं? हा, माझ्या दिराने फोन केला तेव्हा कळलं आम्हाला, तेव्हा काही माहितीच नाही। अजून काय काय गेलं तुमच्या चोरी? पैसे गेले, परत एक पट्टीचा जोड गेला, नवरदेवाची नादळी गेली। माहिती म्हणजे फोन आल्यानंतर माहिती झालं का चोर आले म्हणून सावध राह। तर मी जागा उठून बाई माणसाला उठवलं, म्हणलं चोर आलेत म्हणून उठून बसा म्हणून। मग आम्ही 3 वाजेपर्यंत बसलो। मग 3 वाजल्यानंतर म्हणलं झोपा बा, कवर आता कवर बसून उपयोग नाही। मग ते उठले, झोपायला म्हणून आतमध्ये आले, तेव्हा ते राडा पाहिला। म्हणजे फोन कोणाचा आला होता तुम्हाला? फोन आमीनचा आला होता, आमीन शेख। म्हणजे तुम्हाला तोपर्यंत माहितीच नव्हतं चोरी झाली होती तुमच्या इथं म्हणून? नाही, माहिती नव्हतं। म्हणजे तुम्ही घरात आल्यानंतर तुम्हाला कळलं की चोरी झाली? हा। त्यावेळेस काय काय झालं घरामध्ये? घरामध्ये आकार राडाच होता ना। मग चोरटे कुठून आले होते? चोरटे कुठून आले होते ते सांगता नाही यायचं। आणि घरात कुठून आले होते? खिडकीतून, मागच्या खिडकीतून। म्हणजे खिडकी तोडून ते घरात त्यांनी एंट्री केली? हा। त्यांनी घरात काय उचकापाचक केली? हा, कपाट उचकलं, कपाटावरच्या सुटकेशी आणल्या। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।